विठ्ठलाच्या पंढरीत आज एका थरारक घटनेने व्यापारी वर्ग हादरून गेलाय। पंढरपुरातील एका नामांकित सराफ व्यावसायिकाला थार गाडीतून आलेल्या अज्ञात तरुणांनी लक्ष्य करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दिलीप कदम असे या सराफाचे नाव असून त्यांना आधी गाडीने धडक देण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्याकडील बॅग हिसकावून आरोपी पसार झाले। या घटनेत कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सराफ व्यावसायिक दिलीप कदम हे आपल्या बुलेटवरून जात असताना हा हल्ला झाला। मागून आलेल्या एका थार गाडीने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बुलेटचे मोठे नुकसान झाले आणि कदम हे रस्त्यावर कोसळले। ते जखमी अवस्थेत असतानाच थारमधील तरुणांनी त्यांच्याकडील बॅग लुटली आणि घटनास्थळावरून पसार झाले। लुटलेल्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोख रक्कम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दिलीप कदम यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते। पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगानं फिरू लागली आहेत। ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली की केवळ लुटीच्या उद्देशाने याचा तपास पोलीस करत आहेत। भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पंढरपूरमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे। सराफ व्यावसायिकांवर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आता पोलीस या थार गाडीचा आणि त्यातील आरोपींचा छडा कधी लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पंढरपूर।